मॉर्निंग, मी मनाली. आपण पाहताय लाईव्ह ॲट 7 दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे विधानसभेसंदर्भातली. विधानसभेचं शुक्रवारचं कामकाज सुद्धा तहकूब झालेलं होतं, कारण विरोधकांचा गोंधळ सुरू होता आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांमुळे विधानसभेचं कामकाज वादळी झालं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भ्रष्टाचाराचा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विनोद तावडे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले. बोगस डिग्री प्रकरणी विनोद तावडे आक्रमक झाले. माझे वडील क्लार्क होते, माझ्यासारख्या गरीब घरातल्या मुलांनी शिकू नये का, असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्रीही विरोधकांनी बरसले. त्यांच्यावर आरोपाची राळ उठली. ते आम्हाला सांगतात घोटाळेबाजांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत. गदारोळानंतर विधानसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. पहा कशी झाली खडाजंगी. आपल्या शोभच नाही बाबा, गरीबाच्या मुलांना शिकायचं नाही का? गरीबाच्या मुलांना शिकायचं नाही का? अरे तुमच्या वडिलांना पैसे आहेत, आमच्या वडिलांना पैसे नव्हते म्हणून शिकायचं नाही का? मग कशाला सत्ता करता? हा बोगस डिग्रीचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम या सरकारकडून होत आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणले आमच्या बाजूच्या अर्ध्याला राजीनामा द्यावा लागेल. या बाजूला कोणी मंत्री नाही, पण मंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप असताना सरकारच्या सत्तेत राहणं मंत्र्यांना शोभत नाही आणि म्हणून नरेंद्र मोदींचा आदर्श आपण सगळे सांगता तर राजीनामे देऊन आपल्या सगळ्यांची चर्चा आणि चौकशी करायला आपण तयार राहावा. ज्या अर्थी आपल्याला सत्ता सोडवत नाही त्या अर्थी अध्यक्ष महोदय भ्रष्ट मंत्र्यांची चौकशीवर देखील आमचा विश्वास नाही आणि म्हणून या सरकारने राजीनामे मंत्र्यांचे घ्यावेत आणि मग त्यांची चर्चा सुरू करावी, हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी कोण बोलतात? अध्यक्ष महोदय, ज्यांच्यावर आरोपाची राळ ते आता या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला शिकवून राहिले. अध्यक्ष महोदय, हे पारदर्शी सरकार आहे, हे स्वच्छ सरकार आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारने निर्णय घेतला. आता काढू का किती खरेदी केली? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हजारो कोटी रुपयाची खरेदी रेट कॉन्ट्रॅक्टच्या भरोशावर करणारे आम्हाला शिकवून राहिले. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, पण तुम्ही या ठिकाणी कोणालाही टार्गेट करायचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, काय झालं आदर्शमध्ये?